नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी चिंचपाडा पुलाजवळ सुरू असलेल्या भूमिकन्या रश्मिता पोपेटा यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। सलग 5 दिवस अन्न व पाण्याचा त्याग केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे। वैद्यकीय उपचाराचा भाग म्हणून त्यांना सलाईन लावण्यात आली आहे। त्यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीमुळे स्थानिक भूमिपुत्र आणि समर्थकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। प्रकृती अस्वस्थ असूनही रश्मिता पोपेटा यांनी उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे। दरम्यान समाजसेवक तेजसदादा डाकी यांनी उपोषणास्थळी भेट देत रश्मिता पोपेटा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि आंदोलनाला आपली ठाम भूमिका असल्याचे जाहीर केले। यावेळी त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र शब्दात टीका करत आगरी कोळी समाजाने मोठ्या संख्येने एकत्र येऊन आंदोलनाला अधिक बळ देण्याचे आवाहन केले आहे। पनवेलची लेक आज 5 दिवसापासून अन्नत्याग करून पनवेलच्या अस्मितेचा जो विषय आहे, जो दिबा पाटलांच्या नामांतरांचा विषय आहे, याबाबत आपल्या जीवाचं प्राण घेऊन आपल्या सर्वांच्या स्वप्नातील नामकरणाच्या मुद्द्यावर लढत आहेत। काय प्रकारच्या भावना आहेत, कशी माहिती आणि कशा पद्धतीने या आंदोलनाला आपलं समर्थन आहे? ज्या पद्धतीने आज रश्मिताई पोपेटा ह्या ज्या आंदोलन करत आहेत, आमरण उपोषण करत आहेत, खरोखर म्हणजे ही लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारसाठी। कारण आज आपण आमच्या आठवणी असतील, आमची घरदारं असतील, हे सर्व सोडून आम्ही आज सर्व त्याग करून आम्ही आमच्या एअरपोर्टसाठी घरदार सोडलं, संसार सोडलं, आमच्या आठवणी सोडल्या आणि हे सर्व सोडूनसुद्धा जर आम्हाला या एअरपोर्टला नाव देण्यासाठी आमची जर ताई आज मरणाच्या दाढीत उभी आहे आणि तरीसुद्धा सरकार जर दुर्लक्ष करत आहे तर खरोखर ही लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि कांतीलाल कडू साहेबांवर विश्वास ठेवून ज्या पद्धतीने आज रश्मिताई पोपेटांनी जो आंदोलन सुरू केलेलं आहे त्याच्यामुळं कदाचित मला असं वाटतं आहे आज कुठेतरी आज आपला समाज एकवटलेला आहे। जेव्हा आपण रश्मिताईकडे पाहतो तर आज ती एकटी आमरण उपोषण करत आहेत, पण खरोखर आपल्या समाजातील मग आगरी कोळी कराडी समाजाची जी जनता आहे त्यांनी तिला साथ देणं गरजेचे होते। तिच्यासोबत आज हजारो महिला, हजारो पुरुष आंदोलनाला आमरण उपोषणाला बसायला हवे होते, परंतु ते चित्र कुठेतरी दिसत नाही आहे। एअरपोर्ट होण्यापूर्वी अनेकांनी नेतेगिरी केली, दिबा पाटलांच्या नावावर राजकारण केलं, आज ते जाऊन आपापल्या पक्षात जाऊन बसलेले आहेत। पण खरोखर रश्मिताई पोपेटा यांनी एक आता आपल्या समाजामध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्याचं काम केलेलं आहे। आज कदाचित रश्मितांच्याकडं पाहून आज हजारो महिलासुद्धा कदाचित आमरण उपोषणाला त्यांना साथ देतील असं कुठेतरी आता वाटायला लागलं आहे। आणि मला वाटतं आहे की सरकारने आता जास्त अंत न पाहता रश्मिताई पोपेटा आणि आमच्या पूर्ण समाजाचीच ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी आणि आमच्या एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यात यावं।